खायला रुचकर आणि पौष्टिक असणारी गावरान ओल्या तुरीच्या कोवळ्या दाण्याची आमटी कशी बनवतात हे आज आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत। नमस्कार, मी सरोज, मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। गावरान ओल्या तुरीच्या दाण्याच्या भाजीसाठी इथे मी या तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत, साधारण 500 ग्रॅम। गावरान तुरीच्या शेंगांना अशा थोडासा काळसर डाग असतो आणि अशाच प्रकारच्याच शेंगा आपल्याला इथे लागणार आहेत। तर तुरीच्या दाण्याच्या भाजीसाठी सगळ्यात आधी आपल्याला या शेंगा निवडून घ्याव्या लागतील, म्हणजे आपल्याला हे दाणे आधी काढून घ्यावे लागतील। हे ओल्या तुरीच्या शेंगांमधले दाणे आहेत ना, ते नुसते मीठ टाकून वाफून खायला खूप छान लागतात। तर या ओल्या तुरीच्या दाण्याच्या भाजी करण्यासाठी आपल्याला हे तुरीचे दाणे आधी भाजून घ्यावे लागणार आहेत। दिवाळी संपली की सगळीकडे तुरीच्या शेंगा यायला लागतात आणि घरोघरी ह्या तुरीच्या शेंगांची रेसिपीज वेगवेगळ्या प्रकारे केली जाते, जसे की तुरीच्या दाण्याचा भात, तुरीचे दाणे घालून केलेली फोडणीची खिचडी असो किंवा तुरीच्या दाण्याची उसळ किंवा आमटी असो, असे वेगवेगळ्या प्रकारे ह्या तुरीच्या दाण्यांची रेसिपीज बनवली जाते। तर इथे मी 3 ते 4 मिनिट हे तुरीचे दाणे असे थोडेसे काळसर डाग लागतात तोपर्यंत मी हे भाजून घेतलेले आहेत। आता तुरीचे दाणे हे थंड होऊ द्यायचे, तोपर्यंत इथे मी हा एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे। सोबतच आपल्याला इथे लागणार आहेत लसूण, आणि हे लसूण सुद्धा आपल्याला थोडेसे किसून घ्यायचे आहेत। त्यानंतर अद्रक सुद्धा आपल्याला किसून घ्यावं लागणार आहे, कारण खूप छान टेस्ट येते असे किसून लसूण आणि अद्रक घातल्याने। आता काय करायचं आहे, गावरान पद्धतीने आपण ही तुरीच्या दाण्याची भाजी करतोय, तर ओबडधोबड मिक्सरमधून आपल्याला हे तुरीचे दाणे थोडेसे फिरवून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने मी हे तुरीचे दाणे थोडेसे ओबडधोबड बारीक करून घेतलेले आहेत। आता बघूयात ही तुरीच्या दाण्याची भाजी कशी करायची। तर त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवला आहे। पॅन गरम झाल्यावर आपल्याला तेल घ्यायचे, साधारण 2 टेबलस्पून, आणि तेल गरम झाल्यावर मोहरी घेणार आहे मी 1/2 टीस्पून। मोहरी छान तडतडल्यावर जिरं घालणार आहे मी 1/2 टीस्पून। आणि आता जिरं आणि मोहरी छान फ्राय झाल्यानंतर जे लसूण आणि अद्रक आपण किसून घेतलं होतं ते आपल्याला ह्या तेलात मंद आचेवर फ्राय करून घ्यायचे आहेत। आता 5 ते 10 सेकंद हे लसूण आणि अद्रक छान फ्राय झाल्यानंतर कांदा आपण इथे फ्राय करून घेणार आहोत तेलात। एक 2 मिनिट साधारण गुलाबी कलर येईपर्यंत आपण हा कांदा इथे परतवून घेणार आहोत, आणि मग ह्या कांद्यासोबतच आपण हा एक टमाटा कट करून घेतलेला परतवून घेणार आहोत। आता कांदा आणि टोमॅटो लवकर शिजावा त्यासाठी मी थोडंसं मीठ घालणार आहे। टोमॅटो थोडा मऊसर होईल तोपर्यंत आपल्याला हा कांद्यासोबत इथे परतवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता इथे कांदा आणि टोमॅटो छान मऊसर शिजलेला दिसतोय। आता या स्टेजला आल्यावर आपण काही कोरडे मसाले यात ॲड करणार आहोत। त्यात लाल तिखट घेणार आहे मी 1.5 टेबलस्पून, हळद घेणार आहे 1/2 टीस्पून, त्यानंतर गरम मसाला घेणार आहे मी 1/2 टेबलस्पून। आता हे सगळे कोरडे मसाले आपल्याला मिक्स करत छान परतवून घ्यायचे आहेत। आता याआधीही गावरान तुरीच्या सोल्याची आमटी किंवा गावरान ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी कशी करायची याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे, फक्त ती भाजी आपण ओल्या वाटण घालून केलेली आहे, तर तीही रेसिपी तुम्ही बघू शकता। आता हा मसाला थोडासा छान शिजावा म्हणून मी अर्धा कप पाणी टाकून हा मसाला थोडासा 1 मिनिट शिजू देणार आहे। तर तुम्ही बघू शकता 1 मिनिटानंतर मसाला इथे आपला छान शिजलेला दिसतोय, मस्त तेल आलेलं आहे आपल्या मसाल्याला। आता या स्टेजला आल्यावर जे तुरीचे दाणे आपण मिक्सरमधून ओबडधोबड बारीक करून घेतले होते ते या मसाल्यामध्ये इथे आपल्याला ॲड करायचे आहेत, मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित मसाल्यामध्ये हे भाजलेले तुरीचे दाणे। आता हे तुरीचे दाणे ह्या मसाल्यामध्ये परतवल्यानंतर अजून थोडंसं मीठ टाकून तुम्ही ही भाजी नुसती कोरडी उसळ म्हणून खाल तरीही खूप छान लागते, पण आपल्याला थोडंसं ग्रेव्ही लागणार आहे, थोडासा रस्सा लागणार आहे। त्यासाठी मी इथे ह्या उसळमध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करणार आहे। पाण्याचं प्रमाण तसं गरजेनुसार ॲडजस्ट करू शकता। सुरुवातीला पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्तच राहू द्यायचं आहे, कारण थोडेसे दाणे शिजायला पाणी लागतं आणि हे दाणे शिजल्यानंतर भाजी अजून घट्ट होते, म्हणून सुरुवातीला थोडंसं पाणी जास्तच राहू द्यायचं आहे। भाजीला एक उकळी आल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची, आधी आपण टोमॅटो कांदा शिजतानाही थोडंसं मीठ घातलं होतं तसं, म्हणून अंदाजानेच मीठ घालायचं आहे भाजीत। आता काय करायचं आहे, एक 5 ते 7 मिनिट पॅन कवर करून आपल्याला हे तुरीच्या दाण्याची भाजी व्यवस्थित शिजवून द्यायची आहे। तोपर्यंत तुम्ही अजून आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी बघायला मिळतील। आता एक 5 ते 7 मिनिटांतर पॅन उघडून बघू, मस्त स्मेल येतो आपल्या भाजीचा।
सुरुवातीला आपल्याला पाण्याचं प्रमाण थोडं जास्त वाटत होतं, पण आता तुरीचे दाणे शिजल्यानंतर तुम्ही बघू शकाल भाजी इथे मस्त दाटसर झालेली आहे आणि अशीच कन्सिस्टन्सीची भाजी आपल्याला इथे लागणार आहे। आता कोथिंबीर मी इथे ॲड केलेली भाजीमध्ये, तर बनवायलाही सोपी आणि खूप कमी साहित्यात आणि कमी वेळात तयार होते ही तुरीच्या दाण्याची भाजी। तर अस्सल गावरान पद्धतीने केलेली मस्त गरमागरम तुरीच्या दाण्याची भाजी इथे बनवून तयार आहे। तर कशासोबत खायची, मस्त गरम गरम चपाती, भाकरी किंवा छान भातासोबत तुम्ही ही तुरीच्या दाण्याची भाजी एन्जॉय करू शकता। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे नक्की कळवा आणि अशाच चविष्ट रेसिपीसाठी आमच्या ह्या मराठी फूड कल्चर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।